हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज सकाळी नेहमीप्रमाणे उठले, मेडिटेशन केलं, गोल वगैरे लिहून काढले आणि त्यानंतर अभ्यास केला। पण आज थोडंसं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते माझं अभ्यासाचं। तर सकाळी सगळी कामं 10:30 वाजेपर्यंत माझी आवरून जातात। तर त्यानंतर थोडा वेळ अभ्यास करते आणि नंतर मग आदूसोबत थोडासा टाइमपास करायचा, तिला खाऊ घालायचं, त्यानंतर तिला झोपायचं। त्यात मग 1-1.5 तास जातो। आदूला झोपवल्याच्या नंतर सकाळी नाश्ता केलेला असतो, तर मग दुपारी 1 ते 1:30 वाजता जेवण करते आणि त्यानंतर मग 2 वाजता अभ्यासाला बसते। ती झोपलेली असते त्यावेळेस माझा कसाही 1.5 तास चांगला अभ्यास होऊन जातो। तर बघा आता 4:30 वाजता आदू इथे उठलेली आहे। तर ती उठल्याच्या नंतर तिला थोडा वेळ घेऊन बसते आणि बाकी छोटी मोठी काय कामं असतील तर ते करून घेते। कपडे वगैरे आणून त्याच्या घड्या घालून ठेवणं, भांडी वगैरे असतील तर ती घासायची आणि हिला दूध बिस्किट वगैरे खाऊ घालायचं आणि त्यानंतर मग व्हिडिओ एडिट करते। कारण हा जो टायमिंग आहे 5च्या नंतरचा, तर त्या टायमिंगमध्ये मी आदूला बाहेर घेऊन खेळायला जायचे, पण आता थोडासा टाइम चेंज केलेला आहे। तर ती घरात छान खेळते, त्यामुळे मग तिला घरात खेळू देते, तोपर्यंत मग व्हिडिओ एडिट करते। मग 5:45 वाजता तिला बाहेर थोडा वेळ घेऊन जाते आणि आता लवकर अंधार पडतो, त्यामुळे मग लवकरसुद्धा घरात येणं होतं। पण एकदा का बाहेर गेलं ना तर मग घरात येणं आपल्या मनावर राहत नाही। तर ते आदू जेव्हा म्हणेल तेव्हाच यावं लागतं, कारण दिवसभर ती घरात असते। तशी दिवसभरात पण थोडासा बाहेर यायचा चान्स शोधतच असते ती। पण ठीक आहे, एवढ्या वेळेमध्ये माझा थोडासा टाइमपास होतो, त्यामुळे मग मी दुपारचा टाइम तो एक्सटेंड करून घेतलेला आहे। कारण घरात आल्याच्या नंतर सुद्धा मग जेवण वगैरे होईपर्यंत मग अभ्यासाला टाइम भेटत नाही। सगळी कामं वगैरे आवरून झाल्याच्या नंतर थोडीशी फ्रेश होते आणि त्यानंतर मग बाहेर जाते। घरात आल्याच्या नंतर परत आपलं नेहमीचं रुटीन, आदूशी गप्पा मारत मारत, खेळत खेळत तिच्यासोबत स्वयंपाक वगैरे बनवायचा, तिला खाऊ घालायचं। तर त्याच टायमिंगमध्ये मिस्टर येतात, तर त्यांच्यासाठी चहा बनवायचा, त्यांचं थोडंफार डोकं खायचं आणि पोट भरलं नाही की मग जेवण करायचं। जस्ट किडिंग। ते घरी आल्याच्या नंतर मग आदूची पार्टी बदलते। आदू मम्माच्या पार्टीत मग पप्पाच्या पार्टीत जाते आणि मग पप्पाला सांगते की मम्मा मारले, असा त्यांचा गोंधळ सुरू असतो। तर आता स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवण वगैरे होऊन आदूला झोपवल्याच्या नंतर परत मी अभ्यासाला बसलेली आहे 11:15 वाजता। तर सुरुवातीला ज्यावेळेस मी मॉर्निंगला जास्ती उठत नव्हते ना, तर तेव्हा मी रात्रीचा अभ्यास करत बसायचे। पण आता खरं सांगते की मी रात्रीचा अभ्यास करत नाही, थोडंफार काहीतरी मोटिवेशनल बघत असते, ऐकत असते किंवा मग बुक रीडिंग करत असते, नाहीच काय तर थोडंफार एंटरटेनमेंटसाठी काहीतरी बघत असते। त्यामुळे मला खूप फ्रेश वाटतं, दिवसभराचा काही थकवा वगैरे जाणवत नाही। पण आज रात्री अभ्यासाला बसलेली आहे। फ्रायडे आणि सॅटर्डे फुल ऑन स्टडी केलेला आहे, कारण संडेला माझा मॉक इंटरव्ह्यू होता आणि संडेचा पूर्ण तो मॉक इंटरव्ह्यू होईपर्यंत जो स्टडी केलेला आहे। तर हेच रिझन की आज मी आता अभ्यासाला बसलेली आहे। झोप तर खूप येत होती, पण म्हणतात ना आपल्या इच्छाशक्तीपेक्षा मोठं आव्हान कोणतंच नाही। तर तसं मी ठरवलं होतं की मला एवढा टॉपिक कव्हर करून घ्यायचा आहे आणि तेवढा होईपर्यंत मी झोपणार नाही। तर हे स्टार्टिंगला शूट केलेलं आहे, पण पूर्ण वेळ जेवढा वेळ स्टडी करतो तेवढं काही शूट करणं होत नाही। शेवटी 5-5 मिनिटालाच असे डोळे झाकत होते। त्यावेळेस वाटले की आता स्टडी करून काय उपयोगच नाही, कारण डोक्यात काही जातच नव्हतं, सारखी झोप यायला लागली होती। त्यामुळे मग मी आता अभ्यास स्टॉप केलेला होता। तरी रात्री 1 तास अभ्यास झाला। तर अशा प्रकारे आज दिवसभरात 5.5 तास अभ्यास झालेला आहे। थोडासा जास्ती झाला असेल, कारण प्रत्येक वेळेसच टायमर लावून अभ्यास करणं होत नाही। ठीक आहे, तर हे होतं माझं आजचं दिवसभराचं स्टडी रुटीन। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेला बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।